नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी महाआरोग्य शिबिर संपन्न. श्री नानासाहेब विठोबा देशमुख वृद्धाश्रम केळुंगण येथे वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले आणि अमर शहीद फाउंडेशन शाखा राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. येथील वृद्धांना आरोग्यविषयी माहिती आणि मोफत तपासणी तसेच औषध गोळ्या देण्यात आल्या. प्रत्येक महिन्यातील एका रविवारी सदर महाआरोग्य शिबिर कॅम्प आवर्जून घेण्यात येतो आणि इतर रविवारी आदिवासी दुर्गम भागातील खेड्यापाड्यांवर सदर महाआरोग्य शिबिर कॅम्प घेण्यात येतात. आतापर्यंत सुमारे 40 महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. डॉक्टर सचिन हिवराळे आणि डॉक्टर सौ प्रियंका हिवराळे तसेच त्यांची टीम आणि अमर शहीद फाउंडेशनचे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता माजी प्राचार्य श्री पर्वत सर आणि माजी प्राचार्य श्री लेंडे सर यांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि खूप छान पद्धतीने हितगुज केले. त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याचे काम केले. तसेच प्राध्यापक योगेश काळूराम बारा थे, प्राध्यापक मच्छिंद्र ढगे, श्री वसंतराव आरोटे, श्री श्याम बबनराव पवार, श्री प्रवीण खडे, श्री गणेश शेटे आणि त्यांची सर्व टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाची सुद्धा सोय खूपच छान होती. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. आज या ठिकाणी केळुंगण या ठिकाणी देशमुख साहेब, ॲडव्होकेट मनोहरराजे देशमुख साहेब यांनी हे जे वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे, स्वखर्चाने त्या ठिकाणी हे वृद्धाश्रम ते चालवतात. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एवढ्या वृद्धांचा खर्च, एवढं सगळं खूप मोठं काम, खूप मोठं पुण्याचं काम देशमुख साहेब करत आहेत. आणि देशमुख साहेब जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतात, संस्थेमध्ये येतात, त्यावेळेस मी प्रामुख्याने या ठिकाणी साहेबांना मी सांगत असतो की डॉक्टर हिवाळे आणि हे दर महिन्याला येऊन या ठिकाणी वृद्धांची तपासणी करतात, त्यांना मोफत औषध देतात. त्यांनाही खूप आनंद होतो. आणि निश्चित या ठिकाणी गणेश असेल, त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वृद्धांची काळजी घेतात, त्यांची देखभाल करतात. वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी त्यांचा नाश्ता असेल, जेवण असेल, औषधं असतील, हे वेळोवेळी त्या ठिकाणी ते देत असतात. निश्चित त्यांचंसुद्धा काम या ठिकाणी खूप मोठं आहे. त्यांनासुद्धा या ठिकाणी या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि ढगेसर असतील, हे सुद्धा त्यांच्या कामातून वेळात वेळ काढून रविवारी या ठिकाणी या सहभागी होऊन या ठिकाणी सेवा देत असतात. त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि एकूणच तुमच्या या कार्यासाठी खूप शुभेच्छा. असंच कार्य पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, देशभर तुम्ही त्या ठिकाणी ते सुरू ठेवावं. जेव्हा जेव्हा आमचं तुम्हाला सहकार्य लाभेल, अवश्य तुम्ही आम्हाला बोलवत चला. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आम्हाला, आम्ही तेव्हा तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यायिक महाविद्यालय परिषद आणि अमर शहीद फाउंडेशन मार्फत आणि वेदांत मल्टी स्पेशालिस्ट मार्फत आपलं स्वागत करतो आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. खुर्चीवर बस. ऐकलं का? हो. आपला डिजिटल आहे ना, 43 नाही. यांचं किती आहे? सर नमस्कार. बसा. वेदांत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि अमर शहीद फाउंडेशन ब्रेक काढा तुम्हाला सगळ्यांना यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब विठोबा देशमुख या वृद्धाश्रमामध्ये आपण आज कॅम्प घेत आहोत. आणि तसंही आजचं औचित्य असं
की आज अधिक मासाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचं औचित्य साधून आपण केळी वाटप केली वृद्धांना. फार आनंद वाटला आम्हाला. तर ह्या आरोग्य शिबिराबद्दल आपण काय सांगाल सर? वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या हा जो उपक्रम आहे हा अगदी छान उपक्रम आहे आणि दर महिन्याला या ठिकाणी जे वृद्ध आहेत त्यांचं चेकअप डॉक्टर हिवाळे आणि आपली टीम या ठिकाणी करत असते. कारण ह्या वयामध्ये वृद्धांना त्या ठिकाणी औषधं आणि योग्य वेळी त्या ठिकाणी रोग निदान होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि माणसाला जर जीवनामध्ये सुखी राहायचं असेल तर आपलं आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते आरोग्य चांगलं राखण्यासाठी तुमची टीम ही नेहमी कार्यरत आहे. तर रविवारी आपण वेगवेगळ्या ठिकाणी हा कॅम्प आयोजित करून आपण वृद्धांची तपासणी करत असतात, त्यांना मोफत औषधं देत असतात. खूप छान उपक्रम आहे. ढगे सर असतील, पवार सर असतील, लेंडे सर असतील, त्याचप्रमाणे डॉक्टरांची टीम, महाराते साहेब असतील, सर्वांनी मिळून तुम्ही छान उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो. तुमच्या या उपक्रमामध्ये आम्हाला मधूनमधून या ठिकाणी सहभाग घेता येतो आणि खरंच वृद्धांची सेवा ही खूप मोठं पुण्याचं काम तुम्ही करता आणि हा योगायोग या ठिकाणी वृद्धाश्रमावरती आम्हाला सहयोगाला काल भारत सर बोलले की असं कॅम्प आहे म्हणलं अवश्य आम्ही येऊ आणि वृद्धांसाठी आपल्याला काही देता येईल. त्याकडे येताना आम्ही केळी घेऊन येतो. लेंडे सर आणि मी या ठिकाणी केळी घेऊन आलो, वृद्धांना दिलं आणि ते केळी खात असताना वृद्धांवरचा चेहऱ्यावरचा आनंद हा खूप छान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खरंच अन्नदाता सुखी हो आणि निश्चितच लोकांनी अन्नदान केलं पाहिजे. धन्यवाद सर. हा आमचा 40वा कॅम्प आहे. तसं पण आमच्या अमरशीत फाउंडेशन आणि वेदांत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि डॉक्टर सचिन हिवराळे आम्ही असं ठरवलं होतं की ही जी वृद्धाश्रम आहे हे वृद्धाश्रम आपण दत्तक असं घ्यायचं की महिन्यातून प्रत्येक रविवारी इथे यायचं, ह्या रुग्णांची सेवा करायची. ही जी काही मायबाप आहेत तर आपली मायबाप यांच्यात पाहिजे आणि त्यांची सेवा करायची असं आम्ही ठरवलेलं आहे. याबद्दल लेंडे सरांचं काय म्हणणं आहे? वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपले डॉक्टर सचिन हिवराळे साहेब, त्याचबरोबर न्यायिक मानवाधिकार परिषदेचे सर्व कार्यकर्ते आणि अमरशेख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण जो हा काही उपक्रम जो राबवता हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण सर्वजण हे जे काही काम करतोय, वृद्धांची सेवा ही फार मोलाची सेवा आहे. परमेश्वरापेक्षाही जास्त या ठिकाणी ही सेवा आहे असं मला वाटतं. कारण मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो की माझा देव साधा, आई आणि दादा म्हणजे आई वडील हेच देव आहे इतर ठिकाणी देव पाहण्यापेक्षा. आणि त्यांची जर चांगल्या प्रकारे आपण सेवा केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं पुण्य किंवा चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळण्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर हिवराळे साहेब हे या रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार करतात आणि त्यामुळं आल्यानंतर असं जाणवलं की सर्व वृद्ध हे हेल्दी आहे, कुणी आजारी नाही, कुणी काही नाही, चालणं बोलणं फिरणं अतिशय चांगल्या प्रकारचे काम आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात आणि याचा निश्चितच सर्वांना आपल्याला अभिमान आहे. असंच काम या ठिकाणी आपण करावं आणि याबद्दल महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर हिवराळे साहेबांना आपण त्यांचे आभार मानले पाहिजे किंवा त्यांना हे दिलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे का ते किती वेळात वेळ काढून, आज डॉक्टरी पेशा असा आहे का वेळच मिळत नाही, परंतु वेळात वेळ काढून सुद्धा ते एक दिवस आपल्यासाठी देतात आणि या ठिकाणी या वृद्धांची मोफत तपासणी किंवा आपले हे शिबिर जे झाले 40 शिबिर आपले झाले त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांनी येऊन योगदान दिलेलं आहे. म्हणजे हे फार मोठं योगदान आहे. त्यांचं सुद्धा फार अभिनंदन करणे गरजेचं आहे. आपण सर्व टीम जी आहे जी काही हे काम करतोय याचं निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर निश्चितच आपल्याला चांगलं
या ठिकाणी योग्य फळ देईल आणि ही सेवा जी आहे ही फार महत्त्वाची मोलाची सेवा आपण करता. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद सर. आनंद असा वाटतो आज या की निमित्त या काहीतरी दान करण्याचा किंवा काहीतरी अन्नदान करण्याचा जो काही योग आम्हाला आला, आम्ही ते केळीचं वाटप जे केलं त्याबद्दल वृद्धांच्या चेहऱ्यावर आज अतिशय चांगल्या प्रकारचं हसू या ठिकाणी दिसलं. तोही आनंद अतिशय मोठा आहे. या सर्वांचं या ठिकाणी आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. असंच सहकार्य असू द्या. इथून यामागे आपण दोघांनीही प्राचार्यपदाची जी काही धुरा आहे ती लिले सांभाळलेली आहे आणि आता दोघेही रिटायर आहे आणि याच्यानंतरसुद्धा समाजसेवेची तुमची आवड पाहून आम्हाला पण सुद्धा खूप आनंद झाला. असंच सहकार्य तुमचं वेळोवेळी लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.